बर. आतापर्यंत मदत काय मिळली का मदत तुम्हाला? काहीच नाही मिळली. नाही मिळली. नाही मग कसं हो काय दिवाळी काय वगैरे नाही. केली दिवाळी काय हाय ह्या परिस्थितीत नॅचरल हाऊस करून फक्त शेळ्या बाकी शेळ्यात म्हैस वगैरे दुसरं काय नाही. म्हैस की इतर जनावर काहीही नाही. रान वगैरे काय रान आहे पण जिरायत आहे ती. कुणीकडल्या बाजूला आहे? तिकडं आहे सिद्ध देगाव हद्दीत मंगळवेढा. मंगळ तालुका. हा ज्वारी फक्त हा. पिरली नाही ज्वारी आता काय? ज्वारीचं काय परत वापसा कपडे काय आणली नाही ती दिवाळीची? आणली आणली का दिवाळीची कपडे? आणि ही फटाके काय थोड्या आणल्या थोड्या आणल्या? जर त्या वर्षी किती आणते तू पप्पा फटाके तुला? थोड्याच आणते. नमस्कार, युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, दिवाळी हा सण गरिबातला गरीब असो किंवा श्रीमंतातला एकदम श्रीमंत माणूस, प्रत्येकासाठी हा सण एक उत्साह म्हणून प्रत्येकासाठी हा सण सारखा आहे. गेल्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळं बऱ्यापैकी शेती वाहून गेलेल्याचं आपण बघितलं, बऱ्यापैकी घरं पडलेल्याचं आपण बघितलं, बऱ्यापैकी पिकं पाण्याखाली गेल्यामुळं शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झालेला बघितला. आणि त्यात ही शेतकऱ्याची दिवाळी म्हणजे कुठेतरी शेतकऱ्याला ही दिवाळी एक दुःखात पार पाडावी लागत आहे. त्याचं पूर्ण आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. आता आपण सध्या आहे सिद्धेवाडी या गावात. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकत असाल, हे घर श्री संजय नवले यांचं हे घर आहे. अतिवृष्टीत हे घर अक्षरशः पडलेलं होतं. मग आता सध्याची त्यांची काय परिस्थिती आहे, सध्या त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह कसा चालतो ह्याविषयी आपण आपल्या चॅनलवर त्यांची थोडीफार मुलाखत घेणार आहोत. तर चला तर मग आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करूया. या तर चालू भाऊ. नमस्कार. नमस्कार. सेम टू यू. आता घर पडले काय काय दिवाळी काय कंदील दिसत नाही? आकाश कंदील बाहेर. आकाश कंदील नाही तशी वस्तू तिथेच आहे. संपूर्ण आपल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची जी काही दयनीय अवस्था झाली ती अतिशय बेकार आहे. शासन अजून ह्याविषयी घरं पडलीत असा नको ते निकष न लावता दिवाळी केली नाही काय? दिवाळीचा संबंधच येत नाही. बर. अतिशय वस्तू तिथे बेकार आहे. घर पडलेल्याचा बांधकाम करणे सुद्धा अवघड आहे. म्हणजे मी आता येताना बघितलं बाहेर कुठं आकाश कंदील पण नाही का? आकाश कंदील लावायचा विषयच नाही ना. घर पडलेल्या घराला काय म्हणून आकाश सरकारचा कधी पडलंय घर? मागील 1.5-2 महिन्यामध्ये. अगोदर थोडंफार पडलं, पुन्हा ह्या टप्प्यात पूर्णच पडलेलं आहे. काय तुमचा मुख्य उदरनिर्वाहाचा? उदरनिर्वाह काय शेतमजूर काम करणे. मजुरी करते. हा. मुलगा आहे का तुमचा? हा. ए बाळा कितवीला आहे तू? 6वी. नाव काय तुझं पूर्ण? संचित संजय नवले. संचित. आता मला सांगा, हे तुमचं घर पडलं त्या कधी पडलंय घर? 2 महिन्यापूर्वी पावसाळा लागल्यानंतर. पावसाळा लागल्यानंतर. ग्रामपंचायतचे शासकीय अधिकारी आणि ग्रामसेवक येऊन त्याचा रीतसर पंचनामा सुद्धा केलेला आहे. बर. आतापर्यंत मदत काय मिळली का? मदत काहीच नाही मिळली. नाही मिळली. नाही. मग कसं हो काय दिवाळी काय नाही. दिवाळी काय हाय ह्या परिस्थितीत नॅचरल हाऊस करून बनवणे हाच पर्याय आहे. नॅचरल हाऊस. कसं काय बरोबर आहे का नाही? कारण त्याशिवाय सर्वसामान्य जनतेला जी तळागाळातील सर्वसामान्य शेतकरी आहे त्याची जी काही दयनीय अवस्था झाली, शासनाला बाकीच काय काय उदाहरणार्थ काय शेळी आहे, शेळ्या पालन करणे आणि कामाला जाणे. किती ते शेळ्या? 4 शेळ्या आहेत त्या. 4 शेळ्या? हा. फक्त शेळ्या बाकी शेळ्यात दुसरं काय नाही. म्हैस की इतर जनावर काहीही नाही. रान वगैरे काय? रान आहे पण जिरायत आहे ती. कुणीकडल्या बाजूला आहे? तिकडं आहे सिद्ध देगाव हद्दीत मंगळवेढा. मंगळ तालुका. हा. ज्वारी फक्त? हा. पिरली नाही ज्वारी आता काय? ज्वारीचं काय परत वापसा पुरण इतर परिस्थिती, पाण्याची परिस्थिती. आता प्रत्येक माझ्याच नव्हे तर इतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी, दुबार लागवड, ऊस लागवड, इतर खर्च हे अतोनात झालेला आहे. किती रान म्हणलं तुम्ही? एकरच आहे. 1.25 एकर. एक. तर मित्रांनो बघू शकताय, आम्ही पूर्ण ह्या घराच्या आसपास पण फिरलो. तर आता इथं समोर दाखवा तुम्ही. तिथं सुद्धा म्हणजे अक्षरशः तिथं पूर्ण सगळं पडलेलं असल्यामुळं आता इथं समोर चूल पण आहे. इथंच त्यांचं सगळं स्वयंपाकाचं पण इथं सगळं आहे. म्हणजे अक्षरशः बघा इथं पण शेळ्यांसाठीचं ती त्यांनी पिलासाठीचं इथं पण कुंपण हे केलेलं आहे. म्हणजे अत्यंत अशी वाईट अशी अवस्था आहे. म्हणजे शासनानं इतक्या दिवस झालं हे घर पडून पंचनामा होऊन सुद्धा मदतीचा कुठेही हात
ह्या सर्वसामान्य माणसाला किंवा सर्वसामान्य ह्या शेतकऱ्याला मिळालेला नाही. मग एवढा इतका निधी मंजूर झाला. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की जवळजवळ 32,000 कोटींचा निधी हा संपूर्ण शेतकऱ्यांसाठी, ज्यांचं नुकसान झाले त्यांच्यासाठी आहे. घराची पडझड झालेल्यांसाठी सुद्धा हा निधी आहे. मग आतापर्यंत दिवाळीचा जवळजवळ आज पाडवा आहे, बरोबर आहे. आता उद्या पण दिवाळी संपते, उद्या विषय संपला. म्हणजे आज सुट्टी काल सुट्टी होती. आतापर्यंत अकाउंटवरती पैसे कोणाच्या शेतकऱ्याचे येऊन कोणासाठीच पैसे आतापर्यंत तर आलेले नाहीत. आता किती मदतीची अपेक्षा, किती आपल्याला काय नाही अपेक्षा, शासन जो निर्णय देईल तो. आपल्याला काय किती लागतील हो घराला तुमचं घराचं काय एस्टिमेट, काय साधं जरी केलं तर हाय असं काय नाही. आपण त्याच्याविषयी काय बोलू शकत नाही. शासन निर्णय जो जी आर आहे त्याच्या पुढे आपल्याला काय बोलता येणार नाही ना. पण आहे ते शासनानं जी सर्वसामान्य शेतकऱ्याची जी काय अवस्था आहे, नको तो निकष न लावता सर्वसामान्य सरसकट डेबिटद्वारे PM किसानचं पैसे मिळतात, त्याद्वारे द्यावं निकष लावून. पीएमचे मिळतात पैसे, PMचं मिळतात. PMचं पण ते इनॲक्टिव्ह दावतं. ॲक्टिव्ह कागदपत्रकाची पूर्ण सर्व पहिल्यांदा लँडसेड दावला, ती जी कागदपत्रकाची पूर्तता पूर्ण केलेली आहे येतील आता. त्याचीसुद्धा महाराष्ट्रामध्ये जे इनॲक्टिव्ह आहेत त्याबद्दलसुद्धा शासनानं निर्णय घेऊन जे खरोखर ॲक्च्युली जर पात्र आहेत त्यांना कायदेशीरित्या प्रोसिजर पूर्ण झालेल्या व्यक्तींना सुद्धा PMचे पैसे मिळावे. एकट्याच येते का तुमचं तेवढं? एकट्याच, बरं, कुटुंबातील एकाच व्यक्तीला येतात. शासन निर्णय जो आहे तोच सर्वांना. हां, आणि इतर शेतकऱ्यांना सुद्धा डेबिटद्वारे शासन निर्णय सर्व शेतकऱ्यांना सरसकट द्यावं ही एक अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांची. नको ते निकष लावण्यात वेळ जाण्यात शेतकऱ्यांनी काय करावं. आज शेतकरी जर डब घायला आला तर जगाचा पोशिंदा फक्त इलेक्शन पुरतंच म्हटलं जातं. इतर ठिकाणी त्याची काय व्हॅल्युएशन आहे. ए बाळा ये, कितवीला आहे बाळा? 6वीला आहे. कपडे काय आणले नाही ती दिवाळीची? आणली का दिवाळीची कपडे? आणि ही फटाके काय थोड्या आणल्या? जर त्या वर्षी किती आणते तू पप्पा फटाके? तुला थोड्याच आणते. बर, आकाशकंदील लावलं नाही बाळा बाहेर? काय नाही. मोठा भाऊ काय करतो? शाळेला जातो. कितवीला आहे मोठा भाऊ? 9वीला आहे. त्याला आणली का कपडे? तर मित्रांनो, बघू शकताय ही सर्वसामान्य लोकांची अवस्था. पाऊस पडून गेल्यानंतर जवळजवळ एक महिनाभर झाले की महिनाभर झालं अक्षरशः घर पडलेलं आहे. समोरच्या बाजूचं पण भिताड पडले. आता हा पण कोपरा पडलाय. पाठीमागच्या बाजूची पूर्ण खोली पडलेली आहे, ती खोली पण पूर्ण बंद आहे. आता हीच तेवढं वापरायला जागा आणि पाठीमागे एक छोटी खोली. तर ही वाईट अवस्था सध्या ह्या माणसांची आहे. सिद्धेवाडी येथीलच हे एक सामान्य कुटुंबातील आहेत. जवळजवळ रोजगार करून हे उदरनिर्वाह करणारे हे व्यक्ती आहेत. आणि शेळ्यासुद्धा राखण करून 2-4 शेळ्या राखण करून त्यांचा उदरनिर्वाह भागवणारे हे व्यक्ती आहेत. हा लहान मुलगा, मोठा मुलगा शेळ्या चरायला गेला आहे. मग एकंदरीत ह्या व्यक्तीची जर का परिस्थिती बघितली तर 4 माणसाचं हे कुटुंब आहे. दिवाळी पण आहे. आता त्यांनी मी बघितलं जवळजवळ आकाशकंदीलसुद्धा लावलेलं नाही. गोडधोडसुद्धा अक्षरशः हा घरात केलेलं नाही यांनी दिवाळीचं. मग शासनाचे 32,000 कोटी गेले कुठं, हा सुद्धा प्रश्न ह्या सर्वसामान्य माणसाला पडत आहे. तर ही एक अवस्था आपल्या युवा महाराष्ट्र न्यूज या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक माझा प्रयत्न होता. तर आजचा हा व्हिडिओ जर का आपल्याला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. धन्यवाद.